Hello friends, here we are going to see the type 7 2-digit number with repetition. हे digits दिलेले आहेत त्याने 0, 1, 2, 3, 4 ह्या डिजिट्सचा वापर करून 2-digit नंबर तयार करायचा आणि त्याचे डिजिट्सचं रिपिटेशन अलाउड आहे. डिजिटचं रिपिटेशन करायला अलाउड आहे. आता हे कसं होतं पहा सर, लक्ष द्या जरा, इकडे पहा माझ्याकडे. हे आन्सर मी जे सांगतो ते खूप महत्वाचं, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टेक्निक आहे का. हे 0, 1, 2, 3 आणि 4 हे डिजिट्स आहेत सर. आता 2-digit नंबर फॉर्म करूया आणि त्याला आपण म्हणूया यस. यस म्हणजे सॅम्पल स्पेस. म्हणजे कसं होईल बघा सर, पहिलं रिपिटेशन इज अलाउड आहे म्हणले त्यांनी, इथं बघा दिलेले रिपिटेशन ऑफ डिजिट्स आर अलाउड. रिपिटेशन इज अलाउड आहे. 0, आता 0नं काम सुरू करायचं आहे, लक्षात घ्या आपल्याला. त्यामुळं 0चं रिपिटेशन अलाउड आहे केलं. पुन्हा 0नी 1ला 0-1, 0नी 2ला 0-2, 0नी 3ला 0-3, 0नी 4ला 0-4. लक्षात आलं. पुन्हा लक्षात घ्या. आता काय करायला लागेल सांगा सर. 0चं काम संपलं, आता 1 घ्या. 1चं रिपिटेशन अलाउड. 1चं रिपिटेशन अलाउड 1-1. मग 1नी 0ला 10, 1नी 2ला 12, 1नी हे 3ला 13, 1नी हे 4ला 14. लक्षात आलं. आणि एकदा सर हे डिजिट्स लिहून घेऊया, म्हणजे प्रॉब्लेम येत नाही. 0, 1, 2, 3, 4. आता आणखीन काय करता येईल. 0 झालं, 1 झालं. आता 2चं काम करूया सर. 2चं काम करत असताना कसं होईल बघा सर. 2 रिपिटेशन इज अलाउड. हे 2-2. मग 2नी पहिल्याला 2-0, 20, 2-1, 21, 2-3, 23, 2-4, 24. लक्षात आलं. पुन्हा आता 2 झालं, इथं 0-1 झालं, इथं 2 झालं. आता 3 शिल्लक राहिलं. 3 घ्या. 3चं रिपिटेशन अलाउड. हे 3चं रिपिटेशन अलाउड. चला इथं 3-0, हे काय झालं 3-0, 3-1, 3-2 आणि 3-4. लक्षात आलं. आता लास्ट 4 राहिला शिल्लक. 4नी घेऊया सर. 4चं रिपिटेशन अलाउड. 4-4. पुन्हा 4-0, पुन्हा 4-1, पुन्हा हे 4-2 आणि हे लक्षात घ्या 4-3. बघा बरं. आता ह्या पद्धतीने लक्षात घ्या आपण केले. 2 डिजिट्स नंबर फॉर्म झाले. किती झाले बघा सर. NS इज इक्वल टू NS किती झाले हे बघा 1. आता यातले 2 डिजिट झालं का बघा. हे 2 डिजिट नाही आहे. 0-0 म्हणजे 0च, हे काय 2 डिजिट नाही. 0-1 म्हणजे 1, हे 2 डिजिट नाही. 0-2 म्हणजे 2, हे 2 डिजिट नाही, 1 डिजिट. 0-3 म्हणजे 3, हे 2 डिजिट नाही. 0-4 म्हणजे 4, हे 2 डिजिट नाही. हे बाकी सगळे 2 डिजिट नंबर आहेत. आता एक 2 अंकी संख्या आहे. ही सगळी 2 अंकी संख्या आहे. आता याला काउंट करूया. लक्षात घ्या किती झालं बघा. 1, 2, 3, 4, 5. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20. दिस इज 20. राईट सर. आता त्यांनी काय म्हटलंय बघा सर, पहिलं प्राईम नंबर पाहिजे. आता ह्याच्यातले प्राईम नंबर्स कुठले कुठले हे बघावं लागेल सर. ए. आता इथे इव्हेंट ए बघूया सर. इथे राईट, इथे बघा सर इव्हेंट ए. इथे घेऊया इव्हेंट ए. हा इव्हेंट ए आहे, ह्याला आपण ए म्हणूया सर. ह्याला ए म्हणूया. प्राईम नंबर. आता प्राईम नंबर जे जे आहेत त्याला हुडकूया सर. प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या. आता मूळ संख्या कुठली कुठली आहे सर, जरा मूळ संख्याची यादी करूया आपण. आणि आपल्याला 43 पर्यंतची पाहिजे आहेत मॅक्सिमम. लेट अस स्टार्ट. यादी करूया आपण. लक्षात घ्या प्राईम नंबर. बघा बरं. 2 इज अ प्राईम नंबर. 3 प्राईम नंबर. 4 नाही आहे. 2 2 जा 4.
5 प्राइम नंबर मूळ संख्या, 6 नाही आहे, 3 2 जा 6 फॅक्टर पडले नाही चालत, लक्षात 6 7 प्राइम नंबर, 8 प्राइम नंबर नाही आहे, 4 2 जा 8, 9 प्राइम नंबर नाही आहे, 3 3 जा 9, 10 प्राइम नंबर नाही आहे, 5 2 जा 10, 11 प्राइम नंबर आहे, 11 प्राइम नंबर आहे, 12 6 2 जा 12, 13 प्राइम नंबर आहे, फॅक्टर्स पडत नाही, 14 7 2 जा 14, 15 5 3 जा 15, 16 8 2 जा 16, 17 प्राइम नंबर आहे, फॅक्टर्स पडत नाही, 18 9 2 जा 18, 19 प्राइम नंबर आहे, फॅक्टर्स पडत नाही, बरोबर सर, 20 2 10 जा 20, 21 7 3 जा 21, 22 11 2 जा 22, 23 प्राइम नंबर आहे, 24 6 4 जा 24, 25 5 5 जा 25, 26 13 2 जा 26, 27 9 3 जा 27, 28 14 2 जा 28, 29 I think 29 again prime number, 30 15 2 जा 30, 31 प्राइम नंबर मूळ संख्या, फॅक्टर्स पडत नाही, 32 16 2 जा 32, 33 11 3 जा 33, 34 17 2 जा 34, 35 7 5 जा 35 7 5 35, 36 18 2 जा 36, 37 I think 37 is a prime number, 37 ला कोणी डिव्हिजन होत नाही सर, 38 19 2 जा 38, 39 13 3 जा 39, 13 त्रिक 39, 40 22 जा 40, आपल्याला 43 पर्यंत पाहिजे, 41 नाही आहे सर, 41 इज ऑल्सो प्राइम नंबर, 41 42 आहे ना सर, 21 2 जा 42, 21 दोन्ही 42, 43 नाही आहे सर, 43 चे फॅक्टर्स पडत नाहीत, दिस इज लक्षात घ्या काय झाले प्राइम नंबर, दीज आर द प्राइम नंबर्स, ज्याचे फॅक्टर्स पडत नाहीत त्याला प्राइम नंबर किंवा मूळ संख्या असं म्हणायचं. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, बघूया बरं काय होईल इथे, ए बघा, लक्ष द्या, व्हॉट इज एचा बघा सेट तयार करा, काय होईल ह्याच्यामध्ये काय काय बघा सर, 11 प्राइम नंबर आहे, 10 नाही आहे यात दिसत नाही, 12 नाही आहे, 13 आहे, 14 नाही आहे, 22 नाही ह्याच्यात, 20 नाही आहे, 21 नाही आहे, 23 आहे, 24 नाही आहे, 33 नाही आहे, 30 नाही आहे, 31 आहे, 32 नाही आहे, 34 नाही आहे, 44 नाही आहे, 40 नाही आहे, 41 आहे, 42 नाही आहे, 43 आहे. दीज आर द प्राइम नंबर्स. ह्याच्यात आहेत का बघायचं, यस मध्ये आहेत का, यस मध्ये आहेत का बघायचे, किती निघाले, 3 आणि 3 6 निघाले सर. देअरफॉर Na इज इक्वल टू 6. देअरफॉर प्रोबॅबिलिटी काढायची आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ A इज इक्वल टू Na अपॉन Ns. देअरफॉर 6 अपॉन 20. देअरफॉर आता डिव्हिजन इज पॉसिबल, 2 3 are 6 and 2 10s are 20. Therefore 3 upon 10. बघा सर बरोबर आहे का, दिस इज प्रोबॅबिलिटी ऑफ A. दिस इज द प्रोबॅबिलिटी ऑफ A. अगेन प्रोबॅबिलिटी ऑफ B बघूया सर. B काय होते बघा सर, इव्हेंट B. हा इव्हेंट B काय बघा सर, इव्हेंट B, ह्याला आपण B म्हणूया. मल्टिपल ऑफ 4, मल्टिपल ऑफ 4, मल्टिपल ऑफ 4 म्हणजे 4 ने डिव्हाइड व्हायला पाहिजे सर. म्हणजे पहिला 4चा टेबलच घ्यायचा, 4चा टेबल घेतला की तुमचं कामच संपलं. बघा सर, 4 1 जा 4, 4 2 जा 8 नाही आहे, 4 3 जा 12 आहे, घ्या. 4 3 जा 12,
4 4 जा 16 नाही आहे. 4 5 जा 20 या. 4 6 जा 24 आहे. 4 7 जा 28 नाही आहे. 4 8 जा 32 आहे. 4 9 जा 36 नाही आहे. 4 10 जा 40 आहे. म्हणजे हे मल्टिपल ऑफ 4 झाले सर. टेबल ऑफ 4. आता 40च्या पुढे टेबल संपला, मग 41 घ्या. 41 हा मल्टिपल ऑफ 4 नाही आहे. ह्याला 4 ने डिवाइड होत नाही, ह्याला 4 ने भाग जात नाही, ह्याला 4 ने भाग जात नाही. हे 4 नाही. 11 4 जा 44 होईल. 11 4 जा 44. 44 हे मल्टिपल ऑफ 4 आहे. बरोबर आहे सर. 4 10 40 आणि 11 चोक 44 हे तिन्ही पण मल्टिपल ऑफ 4 नाही आहेत. मल्टिपल ऑफ 4 नाहीत. बरोबर आहे सर. ह्याच्यामध्ये 4 हा फॅक्टर नाही, ह्याच्यामध्ये 4 हा फॅक्टर नाही. एवढेच झाले. मग NB किती झालं बघा सर. NB इज इक्वल टू 5. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ B is equal to NB upon NS. Therefore 5 upon 20. 5 1 are 5. 5 4 are 20. This is our answer. Probability of B. Multiple of 5 ची probability. Event C. Multiple of 11. Event C ह्याला म्हणूया सर. This is the C. Event C. Event C. मल्टिपल ऑफ काय म्हणतात सर. मल्टिपल ऑफ 11 11च्या पटीत. 11चा टेबल म्हणायचा सर. 11चा टेबल म्हणायचा. बघा बरं. 11 1 जा 11 आहे की आहे. 11 आहे. 11 आहे. 11 2 जा 22 नाही आहे. 11 3 जा 33 आहे. 11 3 जा 33 आहे. 11 4 जा 44 आहे. मगाशी सर इथे चुकलं का आपलं थोडं. इथं 44 पाहिजे होतं बघा सर. राईट. या ठिकाणी लक्षात घ्या. इथे आपल्याला एक पाहिजे होतं. 4च्या मल्टिपल मध्ये 40 येते की सर. 11 4 जा 44. हे 44 बघितलं नाही मी. 44 म्हणजे किती झाले बघा सर. हे 6 झाले. किती झाले बघा सर. हे 6 आणि 6 अपॉन 20. 2 3 जा 6 and 2 10 जा 20. 3 upon 10 is the answer here. 3 upon 10. आणि 11च्या टेबलमध्ये 44 पर्यंत आले सर. Therefore here NC is equal to 3. Therefore probability of C is equal to NC upon NS. Therefore NC किती झालं बघा सर. 3. NS किती झालं बघा सर. 20. Division is not possible. Division is not possible. So probability of C हा आला. This is our answer. आपण इथे जर बघितलं तर मगाशी मग चुकून हे 44 मला दिसलं नाही. मी इथे जाऊन पुढे काउंट केलं, पण हे मल्टिपल ऑफ 4 आहे. 11 4 जा 44 11च्या पटीतली संख्या आहे. लक्षात घ्या. त्यामुळे 3 आणि 3 6. NB 6. त्यामुळे 6 अपॉन 20. 2 3 जा 6. 2 10 जा 20. 3 अपॉन 10 असं ते उत्तर येईल. लक्षात घ्या सर. सर प्राईम नंबर अँड मल्टिपल ऑफ 11 हा अशा प्रकारचं एक्झाम्पल येईल. आपण हे विथ रिपिटेशन बघितलं. काय बघितलं बघा सर. विथ रिपिटेशन. आता विदाउट रिपिटेशन म्हणजे डिजिट्स हे 0 0 केलं, 1 1 केलं, 2 2 केलं. हे रिपिटेशन जसं केलं तसं रिपिटेशन करायचं नाही. विदाउट रिपिटेशनचे एक एक्झाम्पल आपण घेणार आहे आणि एक एक्झाम्पल आपण होमवर्कला देणार आहे. थांबूया आपण. पहा सर. दिस इज द एक्झाम्पल ऑफ विदाउट रिपिटेशन. आता रिपिटेशन नाही करायचं सर डिजिट्स. डिजिट्स काय आहेत बघा सर. आन्सर स्टार्ट काय आहे डिजिट्स बघा. 2 3 5 बघा सर. 2 3 5 7 9. राईट. करूया सर आपण. पहा. रिपिटेशन न करता एस लिहूया. बघा नाव एस इज इक्वल टू. ओके. पहा बरं. रिपिटेशन नाही. 2 2 घ्यायचं नाही. 2 3 23. 2 5 25. 2 7 27. 2 9 29. थांबा. अगेन 3 2
32, 35, 35, 37, 37, 39, 39. 5 ने करू शकतो सर आपण. हे 5, 5 2, 52. हे 5 3, 53. 5 7, 57. हे 5 9, 59. आता काय राहिले? 7 आणि 9 राहिले. पुन्हा एकदा लिहून घेऊया. म्हणजे 2 3 5 7 9. जे बाण मारायला सोपं जातं सर आपल्याला. पहा बरं, आता घेऊया पुन्हा. हे इथं 2 3 5 झालं तर 7 7 2 72, 7 3 73, 7 5 75, 7 9 79. आता सर 9 ने 9 2 92, 9 3 93, 9 5 95, 9 7 97. आता सर आपण जर बघितलं किती झाले बघा बरं सर नंबर्स. 1 2 3 4, 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 4 जा 16, 4 5 जा 20. NS इज इक्वल टू 20 सर. 20 नंबर झाले. आता नाव ह्याला आपण ए म्हणूया सर. पहा, दिस इज द ए. मला इव्हेंट ए पहा सर. हा इव्हेंट ए इज इक्वल टू ऑड नंबर. ह्यातले ऑड नंबर्स घ्यायचे आहेत सर. ऑड नंबर म्हणजे विषम संख्या. ऑड नंबर म्हणजे काय घ्यायचं बघा सर? विषम संख्या घ्यायचं. म्हणजे नॉट डिव्हिजिबल बाय 2. 2 ने भाग न जाणारी संख्या. बरोबर ना? मग आता बघा हे ह्याच्यात कुठल्या कुठल्या त्या घेऊया आपण. ए बरोबर सर. कुठल्या कुठल्या बघा सर? 23 ऑड नंबर, 25 ऑड नंबर, 27 ऑड नंबर, 29 ऑड नंबर, 32 इव्हन नंबर, 35 ऑड, 37 ऑड, 39 ऑड, 52 इव्हन नंबर, 53 ऑड नंबर, 57 ऑड, 59 ऑड, 72 इव्हन नंबर समसंख्या, 73 ऑड नंबर, 75 ऑड नंबर विषम संख्या, 79 ऑड नंबर, 92 समसंख्या इव्हन नंबर, 93 लक्षात 93 ऑड नंबर विषम संख्या, 95 विषम संख्या, 97 विषम संख्या. सर्वसाधारणपणे शेवटचे जे डिजिट्स आहेत हे काय पाहिजेत? 1 3 5 7 9 पाहिजेत म्हणजे विषम संख्या. आता NA किती झालं बघा सर? NA इज इक्वल टू 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा आणि 4 4 जा 16. NA इज इक्वल टू 16 सर. आता याची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. येस, आपल्याला प्रोबॅबिलिटी काढावी लागेल याच्यामध्ये. पहा, प्रोबॅबिलिटी ऑफ A इज इक्वल टू NA अपॉन NS. मग NA किती आहे बघा सर? NA 16 आहे. NS किती आहे बघा सर? 20 आहे. डिव्हिजन इज पॉसिबल बाय 4. 4 4 जा 16, 4 5 जा 25. व्हॉट इज आन्सर? 4 by 5. 4 by 5. So this is our probability of A. Probability of A, probability of odd number. ह्याची आपली मिळाली. आता मल्टिपल ऑफ 5 ह्याला आपण काय म्हणूया बघा सर? इथे आपण त्याला म्हणत असताना इथे याला आपण B म्हणूया सर. लक्षात घ्या. इव्हेंट B. हा इव्हेंट B काय आहे? मल्टिपल ऑफ 5. अ नंबर मल्टिपल ऑफ 5. मल्टिपल ऑफ 5. मग आता 5च्या पटीतला बघायचं सर. आता 5च्या पटीतला बघताना 5चा टेबल 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 2 जा 5 4 जा 20, 5 5 जा 25. हे बघायचं सर. मग ह्यातलं 5च्या टेबलमध्ये आहे का? 25 आहे. 25 आहे. इथे हे आहे 5च्या टेबलमध्ये. 5 7 जा 35. 5च्या टेबलमध्ये आहे. शेवटी 5 आहे की नाही बघायचं. इथं आहे सर. हे 25 5 जा 75. 25 5 जा 75 आणि ह्याच्यामध्ये सर 95. हे पण मल्टिपल ऑफ 5 आहे सर. लक्षात घ्या. मल्टिपल ऑफ 5 आहे 95. मल्टिपल ऑफ 5 शेवटी 5 आहे की नाही बघायचं.
मल्टिपल ऑफ 5. 5 किंवा 0 पाहिजे सर, 5 किंवा 0 पाहिजे. म्हणजे किती झालं सांगा सर, NB इज इक्वल टू 4. Therefore probability of B is equal to NB upon NS. Therefore NB किती आहे बघा 4, NS किती आहे बघा सर 20. 4 1 जा 4 बघा सर, 4 1 जा 4 आणि 4 5 जा 20. Therefore our answer is 1 upon 5. Probability of B is equal to 1 upon 5. This is our answer. पहा सर, लक्षात येते का? हे नंबर्स कसे फॉर्म केले हे लक्षात घ्या. बाण मारायचे, मागं पुढे बाण मारायचे, मागं पण आणि पुढं पण, हे लक्षात घ्या. आता एक होमवर्क बघूया आपण, आणि होमवर्क बघितल्यानंतर मग आपण इथं या ठिकाणी थांबणार आहोत. लक्षात घ्या, 2 डिजिट नंबरचे ते एक्झाम्पल समजते. पहा बरं इथं कसं होईल. हे 0 आणि विदाउट रिपिटेशन आहे सर, रिपिटेशन करायचं नाहीये. म्हणजे कसं होईल बघा सर, आन्सर मध्ये घेताना आपण आन्सर घेता आधी आपल्याला हे कच्चा भाग घेऊया. आपल्याला पाहिजे 0 1 2 3 4 5. पहा बरं, होमवर्कच आहे, फक्त मदत करतोय तुम्हाला. S इज इक्वल टू कशी होईल बघा सर. आता या ठिकाणी 0 1 0 2 0 3 0 4 0 5. ओके, आता काय झालं बघा सर, या ठिकाणी पुन्हा 1 0 1 2 1 3 1 4 आणि 1 5. बरोबर. आता या ठिकाणी हे घ्या सर 2 2 0 2 1 2 3 2 4 आणि हे 2 5. आता काय करायचे, 0 आता इकडे पुन्हा आणि एकदा घ्यायचं सर. 0 1 2 3 4 आणि 5. 0 1 2 झाले, 3 न स्टार्ट. 3 0 0 3 0 3 1 3 2 3 4 3 5 4 नहीं 4 0 4 1 4 2 4 3 4 5. लास्ट 5 नहीं सर, 5 0 5 1 5 2 5 3 आणि 5 4. राईट. हे झाले सर. किती झाले बघा सर, 2 डिजिट नंबर फॉर्म व्हायला पाहिजे, पण हे 2 डिजिट नाही आहे. 0 1 म्हणजे 1, 0 2 म्हणजे 2 1 डिजिट आहे, 0 3 म्हणजे 3 1 डिजिट आहे, 0 4 म्हणजे 4 1 डिजिट आहे, 0 5 म्हणजे 5 1 डिजिट आहे. हे 1 डिजिट नंबर आहे, 1 अंकी संख्या आहे. 2 अंकी संख्या ह्या किती झाले 5 5 5 25. NS इज इक्वल टू 25. किती झाले बघा सर, NS इज इक्वल टू 25. इथं इव्हन नंबर पाहिजे होता. आता समसंख्या आहेत ना उडकायच्या सर, तुम्हाला इथील समसंख्या उडकायला. डिव्हिजेबल 5 म्हणजे 5चा पाडा म्हणायचा. 5 1 जा 5 5 2 जा 55 तर नाहीच आहे, त्याच्या आतमध्ये 5च्या टेबलमध्ये बसेल तेवढे. नंबर इज ग्रेटर दॅन 50. जो नंबर लक्षात घ्या 50 पेक्षा जास्त आहे तो 51 52 53 54. कळ सर, हे किती आले, 4च आले सर. म्हणजे इथे किती आले सांगा सर, NC इज इक्वल टू 4. NC इज इक्वल टू, तर इथे नंबर डिव्हिजेबल बाय 5 म्हणजे 5च्या पटीतला. इथं 5च्या पटीत शेवटी 5 बघायचं, 5 किंवा 0 हे आहे बघा सर 10. 5च्या 5 दोन्ही 10, 5 चौक 20. हे 0 बघायचं, 0 आणि 5 हे 5 हे 5 0 बघायचं, हे 0 बघायचं. सगळे 0 घ्यायचे आणि 5 घ्यायचे. 0 हा 5 घ्यायचा, 0 घ्यायचा आणि 5 घ्यायचं सर. ओके, म्हणजे किती झाले बघा सर, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 झाले बघा सर. बस एकूण किती झाले 9. देअरफॉर हिअर NB इज इक्वल टू 9. लक्षात आलं. इथं इव्हन नंबर समसंख्या, सम म्हणजे सर लक्षात घ्या शेवटी बघायचं. शेवटी 1 3 5 नको, ही सम आहे. 1 2 3 4 5 6 7 8
9 10 11 12 13 13 आहे बघा सर. एक जरी सांगा सर NA बरोबर 13 बरोबर आहे का बघा सर. अनेकदा समसंख्या, ही समसंख्या आहे, ही ऑड आहे, ही सम आहे, ही ऑड आहे, ही सम आहे, ही इव्हन नंबर, हे ऑड आहे, इव्हन नंबर, ऑड आहे, ऑड आहे, ऑड आहे, इव्हन नंबर, इव्हन नंबर, आपल्याला इव्हन पाहिजे आहे, ऑड आहे, इव्हन नंबर, इव्हन नंबर, हे ऑड आहे, ऑड आहे, इव्हन नंबर, ऑड आहे, ऑड आहे, इव्हन नंबर, ऑड आहे, इव्हन नंबर, इव्हन नंबर. बघा बरं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 राईट. म्हणजे इव्हन नंबर्स मल्टिपल ऑफ 5 बरोबर आहे सर. पुन्हा लक्षात ग्रेटर दॅन 50 हे झालं. त्याच्यापेक्षा तुम्ही प्रॉबॅबिलिटी काढायची आहे लक्षात. इफ यू वॉन्ट टू डू तुमच्या लक्षात आलं सर. हे नंबर्स तयार करणे, होमवर्क करायचं आहे सर. मी तुम्हाला आता मदत केलेली आहे बरोबर सर. या पद्धतीनं आपण करावं. हे होमवर्क नंबर 5 आहे. निश्चितपणाने जमेल. हे बाण करायला शिकायला पाहिजे तुम्ही बरोबर सर. व्यवस्थित नक्की येईल तुम्हाला. हे 2 डिजिट नंबरचं बघितलं. आपण उद्याच्याला बघणार आहोत 2 मेंबर्स कमिटी, 2 सदस्यांची समिती. हा भाग आपण बघणार आहोत. ओके, थांबूया आपण इथे. आपण उद्या बघू 2 सदस्यीय समिती.